टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला अजून एका पदकाची आशा निर्माण झाली होती, ती पी.व्ही. सिंधूच्या रूपानं. मात्र सुरुवातीला त्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, ते म्हणजे पी.व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव झालाय आणि त्यामुळे तिचं आव्हान स्पर्धेतलं संपलेलं असलं तरी अजूनही कांस्य पदकासाठी भारताला आशा आहे, कारण उद्या त्याचा सामना होणार आहे. पी.व्ही. सिंधूला आज तैपेईच्या प्रतिस्पर्ध्याकडनं 21-18 आणि 21-12 अशा सरळ 2 गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताचं टोकियो ऑलिम्पिकमधलं आणखीन एका रौप्य पदकाचं जे स्वप्न होतं ते भंगलंय. मात्र ब्रॉन्झ पदकासाठी, कांस्य पदकासाठी भारताला अजूनही आशा आहेत. तैयू झिंगनं 21-18 आणि 21-12 सिंधूचा पराभव केला. त्यामुळे सिंधूचं आव्हान संपुष्टात आलंय. मात्र सलग 2 ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे तिच्या या पराक्रमाबद्दल तिचं कौतुक नक्कीच करावं लागेल. पी.व्ही. सिंधूच्या आजच्या खेळामध्ये वैशिष्ट्य आपण पाहिलं तर प्रतिस्पर्ध्यानं सिंधूला कमबॅक करण्याची संधी दिली नाही. खरं तर सिंधूनं आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये पहिला गेम गमावल्यानंतरही अनेक वेळा विजय खेचून आणला होता. मात्र आज तसं होताना दिसलं नाही. पहिला गेम 21-18 तसा बघितलं तर तो अटीतडीचा आपल्याला म्हणता येईल. मात्र दुसऱ्या गेममध्ये तैयू झिंगनं पूर्णपणे सामन्यावरती आणि त्या गेमवरती वर्चस्व गाजवलं आणि 21-12 दुसरा गेम जिंकत सिंधूला तिनं पराभूत केलं. या सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये तिनं उपांत्य फेरी गाठली. तसंच तिनं आतापर्यंत 9 विजय मिळवत टोकियो ऑलिम्पिकमध्ये 9 विजय, हा कालचा जो विजय होता तो तिचा 9वा विजय होता आणि तिने सायनाच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आज जर तिने विजय मिळवला असता तर तिच्या नावावरती हा विक्रम झाला असता. मात्र दुर्दैवानं सिंधूनं आजचा सामना गमावला. त्यामुळे तो विक्रम काही तिच्या नावावर होऊ शकला नाही आणि भारताचं रौप्य पदकाचं जे स्वप्न होतं ते भंगलंय. मीराबाई चानूनं जी सुरुवात करून दिली होती या ऑलिम्पिकची, दमदार सुरुवात, तर त्यानंतर पुढे सिंधूकडनं आशा होती, बॉक्सिंग टीमकडनं आशा होती. मात्र मेरी कोमलाही या स्पर्धेत तिचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर तिला तिच्या भावना आवरता आल्या नाहीत. तिनं आरोप केले. ते एक पदक भारताला निश्चित वाटत होतं. मात्र तिथे भारताची निराशा झाली. त्यामुळे एकूणच भारताच्या खात्यात सध्या एकच पदक जमा आहे. त्यामुळे भारत सध्या गुणतालिकेमध्ये, पदक तालिकेमध्ये 51व्या क्रमांकावर आहे. तर पुरुष आणि महिला हॉकी संघानं मात्र आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडनं आशा आहे, एखादं पदक त्यांच्याकडनं येतंय का हे पाहावं लागेल. ॲथलेटिक्समध्येही भारताला अपेक्षा होत्या. मात्र त्या मानानं भारतीय ॲथलीट्स कामगिरी करताना दिसत नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी भारताच्या आशा पदकांच्या हळूहळू मावळताना दिसत आहेत. मात्र तरीही भारतीय खेळाडूंनी जी कामगिरी टोकियो ऑलिम्पिकमध्ये केली आहे ती नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. एकूणच आपण या ऑलिम्पिकच्या सगळ्या प्रवासाबद्दल, आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारत नेमका कुठल्या स्थानी आहे आणि भारताची आत्ताची कामगिरी कशी आहे या सगळ्याबाबत चर्चा करणार आहोत. सकाळचे आमचे नागपूर प्रतिनिधी आहेत नरेश शेळके, ज्यांनी 2 ऑलिम्पिक्स याआधी कव्हर केलेली आहेत. तिथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष या खेळाचं वार्तांकन केलेलं आहे. नरेश शेळके, आपलं स्वागत या विशेष कार्यक्रमामध्ये. खरं तर आजच्या या सिंधूच्या पराभवानं भारताचं आणखीन एक रौप्य पदक हुकलं असं आपल्याला म्हणावं लागेल. मात्र कांस्य पदकाची अपेक्षा आपल्याला ठेवता येईल सिंधूकडनं? नरेश, आमचा आवाज येतोय? हा, येतोय सर. निश्चितच थोडासा निराशजनक खेळ केला सिंधूने उपांत्य फेरीत ताइजू विरुद्ध. नाही तर काल ज्या पद्धतीने यामागुची विरुद्ध तिने खेळ केला त्यावरून असं वाटत होतं की ती आजची उपांत्य लढत जिंकून जाईल. तिच्यामुळे थोडीशी निराशा आहे. त्यामुळे उद्या ती ब्रांझ पदकासाठी कसा खेळ करते यावर तिचं पदक अवलंबून आहे. पण अपेक्षा करूया की ती चांगला खेळ करेल आणि भारताला आणखी एक ब्रांझ पदक मिळवून देईल. कारण गेल्या 4 वर्षापूर्वी, म्हणजे 5 वर्षापूर्वी रिओमध्ये ती अंतिम फेरीत पराभूत झाली होती. तर तिच्यामुळे ते पदक आपलं कायम ठेवेल एवढी अपेक्षा भारतीय क्रीडाप्रेमी म्हणून करता येईल. तर बघूया उद्या ती कसा खेळ करते ती. खरं सिंधूकडनं अपेक्षा होती रौप्य पदकाची. मात्र आजच्या सामन्यामध्ये निराशाजनक खेळ म्हणूया किंवा आपण असं म्हणूया, दुसरा गेम चांगलं कमबॅक सिंधूला करता आलं नाही. पहिल्या गेममध्ये बऱ्यापैकी लढत सिंधू देत होती. मात्र दुसऱ्या गेममध्ये मात्र तिचे फटके चुकत होते, तिचे अंदाज कुठेतरी चुकत होते असं वाटत होतं. नरेश, आपण बघितलं
या टोकियो ऑलिम्पिकला अनेक संघ किंवा अनेक खेळाडू पोहोचू शकले नाहीत, कारण पात्रता फेरीमध्ये अनेक जण पोहोचू शकले नाहीत. त्यांच्या अनेक समस्या होत्या, कोरोनाचं संकट होतं, त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडू सहभाग घेऊ शकले नाही. भारताला विशेषतः सायना नेहवालच्या दृष्टीनं हा फटका बसला का? तिची उणीव ऑलिम्पिकमध्ये भारताला जाणवली का? थोडीफार जाणवली, कारण दोन खेळाडू जर असेल तर एक वेगळा फरक पडतो, कारण तुमचे जितके जास्त खेळाडू तेवढा तुमचा खेळाडूंचा कॉन्फिडन्स अधिक असतो. तर त्याच्यामुळे निश्चितच सायनाची अनुपस्थिती जाणवली, कारण पण तो अनेक खेळाडूंना त्याचा कोरोनाचा फटका बसला, कारण कोरोनामुळे अनेक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा रद्द झाल्या. त्याचे गुण मिळतात जागतिक मानांकनासाठी, ते गुण सायनाला मिळू शकले नाही. सायना जर असती तर ड्रॉमध्ये फरक पडला असता आणि एक सिंधूला सोबत राहिली असती, तर त्याचा निश्चितच सायनाच्या अनुपस्थितीचा फटका भारताला बसला असं म्हणावं लागेल. खरं, त्यामुळे एकूणच आपण बॅडमिंटनचा विचार केला तर ऑलिम्पिक्समध्ये यावर्षी भारताकडनं बॅडमिंटनमध्ये म्हणावं तसं आव्हान उभं करू शकलं नाही भारत, असं आपल्याला म्हणावं लागतं. पी.व्ही. सिंधूचा एक अपवाद वगळता भारताच्या इतर खेळाडूंनी तशी निराशा केली. मात्र जर आपण इतर खेळांचा विचार केला, उदाहरणार्थ बॉक्सिंगमध्ये महिला बॉक्सर्सनी जी कामगिरी केली आहे त्यामध्ये भारतानं समाधानकारक कामगिरी केली असं आपण म्हणू शकतो का? 50-50 कामगिरी केली असं म्हणता येईल, कारण जवळपास 2 किंवा 3 मेडल यायला हवे होते. मला असं वाटतं, जसं काल अमित पंघल पहिल्या फेरीतच बाद झाला, तो टॉप सीड होता त्याच्या ग्रुपमध्ये आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपचा मेडलिस्ट होता, चांगला खेळाडू होता, बॉक्सर होता. त्याच्यामुळे तो पहिल्या फेरीतच पराभूत होईल अशी अपेक्षा नव्हती. तसंच मेरी कोम ज्या पद्धतीने बाद झाली उपांत्यपूर्व फेरीत, ते एक वादग्रस्त घटना घडली. तर ते आणि सिमरनजीत कौर, आत्ता पुजारानी काही वेळापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली. तर त्यामुळे बॉक्सरनी एक 50-50 कामगिरी केली असं म्हणता येईल. पण मला जी अपेक्षा होती ती किमान 2 मेडलची होती, 2 ते 3 मेडलची होती बॉक्सिंगमध्ये. तिच्यामुळे समाधानकारक कामगिरी बॉक्सरची म्हणता येणार नाही माझ्या दृष्टीने तरी. खरंय, मात्र आपण जर बघितलं तर लवलीना असेल किंवा पूजा राणी असेल, पूजा राणीचा पण पराभव झाला, तिला पुढच्या फेरीत जाता आलं नाही. मात्र लवलीनाकडनं आपल्याला अपेक्षा ठेवता येतील का? आणि एकूणच लवलीना जी एका आसामच्या छोट्याशा खेडेगावात येते, तिची इथपर्यंतची मजल जी आता तिने कामगिरी केली आहे ती निश्चित कौतुकास्पद आहे. नरेश, निश्चितच कौतुकास्पद आहे. तुम्ही लवलीनाच नाही, भारतीय संघातील जितके 127 खेळाडू आत्ता, गोल्फचे एक खेळाडू आत्ता पात्र ठरली, या सर्व खेळाडूंची जर काय म्हणतात स्टोरी जर तुम्ही पाहिली, तर एक प्रत्येक खेळाडू मागे एक स्टोरी आहे. तशीच लवलीनाची स्टोरी आहे. तिच्यामुळे यांनी जी झेप घेतली ऑलिम्पिकपर्यंत ते निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यात लवलीनाचाही समावेश आहे. कुस्तीचे अनेक खेळाडू आहेत, हॉकीचे अनेक खेळाडू आहेत, ज्या अशा परिस्थितीतून आलेल्या आहेत की जिथे कुठे फॅसिलिटीज नाही आणि त्या आत्ता ऑलिम्पिकपर्यंत झेप घेत आहेत. आणि आपण निराशजनक आत्ता मीडियामध्ये असं येते की उगाचच हाईप केलेलं आहे, आपण डोक्यावर चढवलं आहे खेळाडूंना, काही कामगिरी करत नाही. पण मला वाटतं हे थोडे शब्द जरा चुकीचे आहेत, कारण अपेक्षा आपण कोणाकडून करतो? जे मेरिट स्टुडंट असतात त्यांच्याकडूनच. आणि ऑलिम्पिकला सर्वच मेरिट स्टुडंट येतात, तिच्यात तुम्हाला नंबर घ्यायचा असतो. तर तिच्यामुळे आपले खेळाडू जर आत्ता वर्ल्ड लेवलला जग आपल्याला मानत असेल की हे म्हणतात आहे की भारतीय खेळाडू पदक जिंकू शकतात, तर आपणही मानायला पाहिजे. तशीच कामगिरी लवलीनाने केली आहे की आपल्याला लवलीनाला कोणीही ग्राह्य धरलं नव्हतं पदकासाठी, तरी ती उपांत्यपूर्व फेरीत जिंकून आत्ता मेडलच्या रेसमध्ये आहे. किमान आपल्याला ब्रॉन्झ मेडल तिच्याकडून मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तिच्यामुळे लवलीनाचं यश जे आहे ते कौतुकास्पदच आहे. जसं मीराबाई चानूचं यश आहे त्याचप्रमाणे लवलीनाचं यश मानता येईल. खरं नरेश, एक महत्वाची गोष्ट म्हणजे खरं तर मेरी कोमकडनं भारताला सर्वाधिक अपेक्षा होत्या या स्पर्धेमध्ये पदकाच्या. मात्र मेरी कोमचा पराभव झाला धक्कादायकरित्या, आणि मग त्यानंतर तिला भावना आवरल्या नाहीत. तिने आरोप केले की सदोष पंचगिरीमुळे माझा पराभव झाला. तर यात कितपत तथ्य असू शकतं? अशा काही गोष्टी खरंच घडू शकतात का? अगदी जसं आत्ता मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की अपेक्षा कोणाकडून असतात? जे मेरिटमध्ये असतात. मेरी कोम 6 वेळची वर्ल्ड चॅम्पियन आहे, लंडन ऑलिम्पिकची ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे, अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिने जिंकलेल्या, एशियन गेम जिंकल्या. तिच्यामुळे तिच्याकडून सर्वात अधिक अपेक्षा होत्या. अनुभवी खेळाडू होती आणि काम, कूल, आपल्या ध्येयाप्रती समर्पित असलेली खेळाडू होती. आणि बॉक्सिंगमध्ये सदोष पंचगिरीचा आरोप हा आत्ताचाच नाही आहे, हा गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा हा फटका मेरी कॉमलाही बसला होता आणि टुनिशियाची एक खेळाडू होती तिलाही बसला होता. त्यांनी खूप आरोप केले होते. त्यानंतर तिच्यात बऱ्याच सुधारणा झाल्या, पण पुन्हा रिओला तीच स्टोरी रिपीट झाली की सदोष पंचगिरीचा फटका अनेकांना बसला. त्यानंतर 32 पंचांना आंतरराष्ट्रीय संघटनेने काढून टाकलं की हे बायस आहेत, सदोष पंचगिरी करतात म्हणून. त्यामुळे आत्ता इथे जी बॉक्सिंग टुर्नामेंट होती आहे टोकियोला, ती वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशन करत नाही आहे. एक ऑलिम्पिक टास्क फोर्स आहे की जेणेकरून न्यूट्रल अंपायरिंग व्हावी या दृष्टीने ते ऑर्गनाईज करतायत. तरीही हा फटका बसला. केवळ मेरी कोम नाही, अन्य खेळाडू सुद्धा हलक्या आवाजात पंचांच्या विरुद्ध बोलतात आहे. आणि आम्ही पाहिलं की मेरी कोमनी पहिल्या राऊंडमध्ये नाही पण सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये चांगला खेळ केला. सेकंड राऊंडमध्ये तिला पंचांनी कौल पण दिला. तिसऱ्या राऊंडमध्ये चांगल्या खेळाडूंनी तिला स्प्लिट पॉईंटमध्ये का पराभव स्वीकारावा लागला हे कळणं कठीण आहे. खरं दिनेश, आपण ही चर्चा करूयात. आपल्यासोबत आपले विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले सुद्धा आता जोडले गेले. सुनंदन, स्वागत या चर्चेमध्ये. खरं तर पीव्ही सिंधूकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. पीव्ही सिंधूकडनं आणखीन एका रौप्य पदकाची अपेक्षा होती, मात्र दुर्दैवानं आज तिला पराभव स्वीकारावा लागला. कसं विश्लेषण कराल सिंधूच्या आजच्या खेळाचं? मी एवढंच वर्णन करीन लेले स्टाईलमध्ये की ताई ही त्याची सिंधूची खरोखर ती ताई आहे असं तिने दाखवून दिलं. वाईट वाटण्यासारखं नाहीये. त्याचं कारण फारच सुपिरियर खेळ हा प्रतिस्पर्धी जेव्हा करतो, तुम्ही सगळे प्रयत्न करता आणि तरी तुम्हाला यश मिळत नाही, तेव्हा जास्त वाईट वाटून घ्यायचं नसतं. सिंधूची आता जी प्रगती चालली होती त्याच्यात वाटलं होतं की ती ताईला सुद्धा एक जबरदस्त झटका देईल. पहिली गेम जी होती ती एकदम क्लोज झाली, ज्याच्यामध्ये तिने सतत तिला असंख्य प्रश्न विचारले. पण दुसऱ्या गेम मध्ये ताईच्या खेळाचा एक नजाकत बघायला मिळाली. कारण भूषण ती जी मुलगी आहे ती चक्क 1 सेकंद थांबून मग फटका मारते आणि त्यामुळे समोरच्या खेळाडूला तिचं शटल नक्की कुठं जाणार आहे, ती नक्की कुठं फटका मारणार आहे याचा अंदाज लागत नाही. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की आजच्या मॅच मध्ये सिंधूचा जो पराभव झाला तो फार टू सुपिरियर खेळाडूकडनं झाला, एवढंच मी सांगेन. खरं आपल्याला ब्रॉन्झ पदकाची अजूनही अपेक्षा आहे सुनंदन. त्यामुळे सिंधूचं ब्रॉन्झ पदक सिंधू आपल्याला मिळवून देते का हे पाहावं लागेल. मात्र एकूणच आपण विचार केला टोकियो ऑलिम्पिकचा, तर ही स्पर्धा होईल की नाही, तिथल्या स्थानिकांचा असणारा विरोध, या सगळ्या शक्यतेवरती या स्पर्धेचं भवितव्य होतं. मात्र ही स्पर्धा सुरू झाली. मात्र कोरोनामुळे जो फटका बसला तो भारतीय बॅडमिंटन संघाला बसला का? कारण सायना या संघामध्ये नाहीये, त्यामुळे कुठेतरी तिची उणीव भारतीय संघाला जाणवली का? थोड्याफार प्रमाणात ती जाणवली, हे अत्यंत सत्य आहे. आणि मला खेळाडूंचं इतकं वाईट वाटतं की खेळाडू ऑलिम्पिक खेळण्यासाठी जीवाचं रान करतात, स्वप्न बघतात, त्यांनी तयारी करतात. ह्या वेळेला अनफॉर्च्युनेटली बॅडमिंटन फेडरेशनच्या टुर्नामेंट्सच कमी झाल्या. ज्या टुर्नामेंट झाल्या त्या टुर्नामेंटमध्ये सगळ्या खेळाडूंना जाता आलं नाही, कारण बायोसिक्युरिटी बबल असू देत, ट्रॅव्हलचे प्रॉब्लेम्स असू देत, ह्याच्यातनं मार्ग काढत तिथपर्यंत पोहोचणं हे खरोखर खूप अवघड होतं. त्यामुळे कश्यप आणि सायना नेहवाल या दोघांनाही खेळता आलं नाही, याचं मला वाईट वाटतं की खेळाडूंना ऑलिम्पिक सारखी टुर्नामेंटमध्ये आपल्याला खेळता आलं नाही याचं दुःख आपण खरोखर विचार करू शकत नाही की हे दुःख किती मोठं असतं खेळाडूसाठी. अगदी खरं आहे. आपण या सगळ्या खेळाडूंच्या मानसिकतेचा विचार केला तर खरं तर आता जे अनिश्चिततेचं वातावरण होतं त्यातनं हे सगळे खेळाडू तिथे गेले. अनेक खेळाडूंना जायचं की नाही, स्पर्धेत सहभागी व्हायचं की नाही याबद्दलही मनात शंका होत्या. त्यामुळे कुठेतरी या सगळ्या मानसिकतेचाही परिणाम खेळाडूंच्या खेळावर होऊ शकतो सुनंदन. 100% खेळाडूंच्या याच्यावर मानसिकतेचा परिणाम झालेला आहे. कारण जर आपण पाहिलं तर इव्हन टेनिसचे आज मॅच झाली, ब्रॉन्झ मेडलची मॅच झाली आणि जोकोविचला लागोपाठ दुसरा पराभव हा स्वीकारायला लागला. एकीकडे जोकोविचनी फ्रेंच ओपन जिंकली होती, पाठोपाठ विम्बल्डन जिंकली होती आणि आठवड्याभराच्या या दोन अक्षरशः म्हणजे त्याचा स्टॅमिना म्हणा, मानसिकदृष्ट्या ड्रेन करणाऱ्या, त्याची संपूर्ण शक्ती काढून घेणाऱ्या अशा या टुर्नामेंट जिंकून तो इथं आला होता देशाचं प्रतिनिधित्व करायला. आणि त्याच्यानंतर त्याला इथे खेळणं त्या मानाने जमलं नाही. सेमीफायनलमध्ये त्याला जेवरेवनी पराभूत केलं आणि आज त्याला बुस्टाने पराभूत केलेलं आहे. त्यामुळे तो खेळला, परंतु मानसिकदृष्ट्या ही गोष्ट किती अवघड आहे हे प्रत्येकाला आता कळून चुकलेलं आहे. इव्हन तू जिनी टॉर्च पेटवला, ऑलिम्पिकची जे ज्योत पेटवली, त्या ओसाकाला सुद्धा हे दडपण म्हणा, या सगळ्या गोष्टींच्या अपेक्षांचं ओझं हे पेलता आलेलं नाहीये, हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. अगदी खरं आहे सुनंदन. तुम्ही जोकोविचचा उल्लेख केला म्हणून खरं तर जोकोविच आणि झ्वेरेव या मॅचमध्ये
जी जोकोविचची खरं तर आजपर्यंत खासियत होती, पहिला सेट गमावल्यानंतर तो पुढचे सेट जिंकायचा. झ्वेरेवनी नेमकं तेच केलं. पहिला सेट झ्वेरेवनी गमावला होता, मात्र दुसरे पुढचे 2 सेट जिंकत त्याने हा विजय मिळवला. तर याच्यावरूनच खेळाडूंच्या मानसिकतेवरती नेमका काय परिणाम झालेला असू शकतो याची कल्पना आपण नक्कीच करू शकू. मात्र भारताच्या आतापर्यंतच्या ऑलिम्पिकमधल्या कामगिरीवरती तुम्ही समाधानी आहात का इतर सगळ्याच खेळांच्या क्षेत्रामध्ये? खोटं बोलून चालणार नाही, कारण आपण समाधानी नाही आहोत. कुणीच क्रीडाप्रेमी समाधानी नसेल. स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जे आता डायरेक्टर जनरल आहेत, संदीप प्रधान, त्यांच्याशी अगोदर मी बोललेलो होतो. आणि या वेळेला ज्या वेळेला आपले विविध संघ हे टोकियोला जायला निघाले होते, त्यावेळेला भूषण एक प्रचंड काय म्हणतात त्याला, असं गोड वातावरण होतं की अरे यावेळेला नक्कीच आपले खेळाडू चमत्कारिक कामगिरी करून दाखवतील. त्याच्यामध्ये सिंधू होती, मेरी कोम होती, असंख्य दीपिका कुमारी होती, असंख्य खेळाडू असे होते की ज्यांच्याकडनं आपल्याला मोठ्या अपेक्षा होत्या. या अपेक्षांना पहिला सुरुंग हा नेमबाजीत लागला. हे आपण मान्य करायला पाहिजे की नेमबाजीत खेळाडू सौरभ राव असेल की जो काय म्हणतात त्याला पात्रता फेरीमध्ये अव्वल आला होता आणि नंतर तो 7व्या क्रमांकावर गेला. मनू भाकर असेल, असंख्य खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी केली नाही, हे मान्य करावं लागेल. त्यामुळे या वेळेला आपला जो काय कामगिरीचा आलेख होता तो चढता आलेख नाहीये, हे सुद्धा आपल्याला मान्य करायला लागेल. आणि एक सांगायला कोणाला पंडिताची गरज नाहीये, आपल्या पदकांच्या यादीच्या जोडीमध्ये अजूनही फक्त एक पदक आहे, हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे काय म्हणतात दडपणाखाली कामगिरी करणं, मी नेहमी क्रिकेटचं सुद्धा वार्तांकन करत असताना 1000 वेळा ही गोष्ट बोललेलो आहे की खेळणं वेगळं असतं आणि दडपणाखाली खेळणं हे वेगळं असतं. ऑलिम्पिकमध्ये हे दडपणाचं ओझं हे खूप वेगळ्या लेवलला जातं, कारण अख्ख्या भारत देशाच्या सगळ्या लोकांची नजर तुमच्याकडे असते. मी म्हणेन या सर्व अपेक्षांच्या ओझ्याला, दडपणाच्या ओझ्याला सिंधूनी तोंड उत्तम दिलं, मेरी कोमनी उत्तम तोंड दिलेलं आहे, मीराबाई चानूनी उत्तम तोंड दिलेलं आहे, आपल्या पुरुषांच्या हॉकी संघाने सुद्धा उत्तम तोंड दिलंय. एक जर का मॅच सोडली ऑस्ट्रेलिया विरुद्धची तर बाकी आपला हॉकीची टीम अप्रतिम खेळलेली आहे. त्यामुळे म्हणायला गेलं तर हे काही सुखद गोष्टी आहेत, पण बाकी ठिकाणी थोडीशी निराशा, हे मान्य केलं पाहिजे. नरेश, जसं आपण बघितलं तिरंदाजांनी नेमबाजांनी निराशा केली की त्याच्याकडनं पदकाची अपेक्षा होती, कारण बाकी सगळ्या जागतिक स्पर्धांमध्ये आपले नेमबाज आणि तिरंदाज चांगली कामगिरी करत होते. मात्र अशा महत्वाच्या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडनं काही चुका झाल्या आणि त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. अजून भारताला कोणकोणत्या खेळांमधनं पदकाची अपेक्षा ठेवता येईल, अजून कोणकोणते इव्हेंट्स असे आपले बाकी आहेत? जसं आता सिंधूचा मॅच झाला सेमीफायनलला, ती पराभूत झाली, पण तिला ब्रांज पदकाची अजूनही संधी आहे. त्यानंतर आता कुस्ती अजून सुरू व्हायची आहे. कुस्तीमध्ये आपल्याला पदकाची अपेक्षा आहे. ॲथलेटिक्समध्ये नीरज चोप्रावर प्रचंड अपेक्षा आहे, त्याच्या खांद्यावर अपेक्षांचं ओझं आहे. जसं आत्ता सुनंदांनी उल्लेख केला की अपेक्षांचं ओझं आणि ते पेलवत नाही आहे भारतीय खेळाडूंना, तिच्यामुळे निराशजनक कामगिरी होती आहे. तर नीरज चोप्रावर भारताचं ॲथलेटिक्समधलं पहिलं पदक जिंकण्याचं ओझं आहे. तो कितपत पेलतो त्यावर त्याचं पदक निश्चित होईल. हॉकी संघाकडून बऱ्यापैकी अपेक्षा आहे. हॉकी संघ मी पाहिलं गेल्या 2 ऑलिम्पिकच्या तुलनेत, 12 आणि 16च्या तुलनेत फार सफाईदार खेळ करतोय, म्हणजे टीम म्हणून खेळ करतोय हॉकी संघ. मी लंडनलाही पाहिलं, रिओलाही पाहिलं की आपण ऑलिम्पिकच्या आधीपर्यंत खूप चांगला खेळ करायचं, ऑलिम्पिकला गेलो की प्रत्येकजण हिरो व्हायच्या नादात वैयक्तिक खेळावर जास्त भर द्यायचा. यावेळेस पहिल्यांदा असं दिसतंय की हॉकी संघ, दोन्ही संघ मेन्स आणि वुमेन्स टीम म्हणून खेळतायत. त्याच्यामुळे वुमेन्स संघाला क्वार्टर फायनलची अपेक्षा आहे. संध्याकाळी ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडची मॅच झाल्यानंतर आपलं भवितव्य डिसाईड होईल. पण मेन्स संघाला उपांत्य फेरीपर्यंत तर निश्चितच संधी आहे. उपांत्य फेरीत आपल्यापुढे बेल्जियमचं किंवा जर्मनीचं आव्हान राहू शकतं, बेल्जियमचं किंवा स्पेनचं, तर तिच्यानंतरच आपलं पदक निश्चित होईल. पण कुस्तीमध्ये आपल्याला अजूनही बऱ्यापैकी अपेक्षा आहे. खरंय. आतापर्यंत जर जसं तुम्ही उल्लेख केलात की 16 आणि 12च्या ऑलिम्पिकमध्ये ज्या प्रकारे हॉकी संघ खेळत होता, आता थोडासा बदल दिसतोय, सफाईदारपणे जास्त खेळ भारतीय हॉकी संघ करताना दिसतोय. याची काय मुख्य कारणं तुम्हाला नरेश वाटतात की का हा फरक भारतीय संघात दिसतोय? मुख्य म्हणजे कोचचं विश्लेषण, कोचचं विजन आहे. जे भारतीय संघाचे, पुरुष संघाचे प्रशिक्षक आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने टोकियो ऑलिम्पिकसाठी खेळ करताना जे विश्लेषण केलं किंवा जे विजन ठेवलं की मला स्टार खेळाडू नको, मला जो खेळ करू शकेल, त्यांनी असं विश्लेषण केलं की
जो ऑफ दी बॉल खेळाडू सुद्धा महत्त्वाचा असतो, ज्याच्याकडे बॉल नसतो तो सुद्धा खेळाडू खेळामध्ये महत्त्वाचा असतो. असे खेळाडू, पूर्वी असं व्हायचं की स्टार खेळाडू समोर जाऊन उभे राहायचे फॉरवर्ड म्हणून आणि डिफेंडर मागे. आता टोटल हॉकी, फुटबॉलप्रमाणे टोटल हॉकी झालेलं आहे. त्याच्यामुळे डिफेंडरला समोर यावं लागतं. तर पूर्ण 11 खेळाडू, 10 खेळाडूंना आणि गोलकीपरला त्या खेळामध्ये राहावं लागतं. आणि दुसरं, टोकियोला ह्युमिडिटी आणि उकाडा जो हीट आहे त्याचा प्रचंड परिणाम होणार होता, हे ते जाणून होते. त्या पद्धतीने त्यांनी डावपेच रचले. खेळाडूंना काय म्हणतात रोल ओव्हर केलं, आळीपाळीने खेळवलं. कोणते खेळाडू कधी खेळवायचे तुम्ही पाहिलं असेल. जपानच्या खेळाडू मॅचच्या विरुद्ध आपण काही खेळाडूंना विश्रांती दिली. हे विश्लेषण त्यांनी करून ठेवलेलं आहे. त्यामुळेच आपण आत्ता फक्त एक ऑस्ट्रेलियाची मॅच ठेवली. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आतापर्यंत आपण जेव्हा खेळायचो तर 1-2 गोल झाले की आपण पॅनिक होऊन जायचं. भारतीय टीम, हॉकी टीम पॅनिक व्हायची. आत्ता ते कुठं पाहायला मिळालेलं नाही आहे या आत्तापर्यंतच्या टुर्नामेंटमध्ये. मला वाटतं हे सर्व जे विश्लेषण कोचनी केलं आणि खेळाडूंनी त्यांना साथ दिली त्याप्रमाणे, बहुतेक त्याचं हे परिणाम असावा की आतापर्यंत हॉकी संघ चांगला खेळतोय. अगदी खरं. या सगळ्या हॉकी संघाच्या कामगिरीकडे पाहता आपल्याला नक्कीच अपेक्षा ठेवायला हरकत नाही की भारतीय पुरुष हॉकी संघ, सुनंदन. भूषण, नरेशनी फार सुंदर मला वाटतं मुद्दे मांडलेत. एकच मुद्दा नरेशला मी ॲडअप करतो. यावेळेला आपण पेनल्टी कॉर्नर घेण्याची पद्धत ही थोडीशी बदललेली मला दिसली. कारण याच्यामध्ये दरवेळेला काय व्हायचं की खेळाडू एक पुश करणार, दुसरा हाताने थांबवणार आणि तिसरा स्ट्रोक घेणार, तो डायरेक्ट गोलकडे एम करायचा. ह्या वेळेला पहिल्यांदा असं बघायला मिळालं की गोलच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला फ्लॅट वेगवान फटका मारला जातो. तिथं आपला खेळाडू योग्य वेळी जाऊन थांबतो आणि तो फक्त बॉल डिफ्लेक्ट करतो. या पद्धतीचे गोल हे फार वेगळे आणि मस्त बघायला मिळालेले. कारण ज्या वेळेला पेनल्टी कॉर्नर घेतला जात असतो त्यावेळेला ते खेळाडू फ्रेम मध्ये सुद्धा कॅमेऱ्याच्या दिसत नाहीत आणि योग्य वेळेला तिथे आलेले दिसतात. हे जे काही काही टॅक्टिस आहेत, नरेश म्हणला ते अत्यंत बरोबर आहे की एक संघ म्हणून खेळायची जे पद्धत लावली आहे ती खूप विलोभनीय आहे. खरंय सुनंदन. आणि त्यामुळेच आपण अपेक्षा करूयात की भारतीय पुरुष संघाकडनं, महिला संघाकडनं, हॉकी संघाकडनं आपल्याला पदकांची आशा ठेवायला हरकत नाही. कारण शेवटी उम्मीद पे दुनिया कायम आहे आणि भारताच्या या सगळ्या कामगिरीवरती आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल. आपण अजूनही आशा करू की भारताचे अजूनही काही खेळाडू आपल्याला पदक मिळवून देतील. तुर्तास आपण दोघे या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार.